तर सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेकडे म्हणजेच मुंबई महापालिकेकडे। युतीच्या विजयानंतर मुंबई महापालिकेचा नवा महापौर कोण या प्रश्नानं सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडवून आणलेला आहे। तसं पाहायला गेलं तर मुंबईला या आठवड्यामध्ये नवा महापौर मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि त्यामागे आहे एक महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया। महापौर निवडीचा मार्ग हा थेट नसून तो एका विशिष्ट कायदेशीर चौकटीतून जातो। नवीन सभागृह औपचारिकपणे स्थापन झाल्यानंतरच ही प्रक्रिया खऱ्या अर्थाने वेग घेते। महत्त्वाचं म्हणजे महापौर पद हे आरक्षणाच्या अधीन असतं। देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांनुसार हे पद अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिलांसाठी रोटेशन पद्धतीने राखीव ठेवलं जातं। आता पेच असा आहे की हे आरक्षण नेमकं कोणत्या प्रवर्गासाठी असेल हे अद्याप ठरलेलं नाहीये। बरं, नगर विकास विभागाद्वारे लॉटरी काढून हे आरक्षण निश्चित केलं जातं। जोपर्यंत ही लॉटरी निघत नाही आणि त्याची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत कोणताही राजकीय पक्ष आपला उमेदवार जाहीर करू शकत नाही। त्यामुळे मतमोजणी पूर्ण झालेली असली आणि आता राजकीय गणित मांडली जात असली तरी प्रत्यक्षामध्ये महापौर निवडण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी लागणार आहे। जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स कायम राहणार आहे। तर महापौर निवडीची प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष राहावी यासाठी लॉटरी पद्धत वापरली जाते आणि त्यामुळे सत्तेत असलेल्या पक्षावर तसंच सरकारवर आरक्षणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप करता येत नाही। बरं, या पद्धतीमुळे आरक्षण आळीपाळीनं बदलत राहतं आणि त्यामुळे विविध सामाजिक घटकांना महापौर पदाची संधी मिळणं सुनिश्चित होतं। महापौर पदाचं हे आरक्षण 74व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदींनुसार लागू करण्यात आलेलं आहे। बरं, या दुरुस्तीनं नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना संवैधानिक दर्जा देऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी नेतृत्व पदांवर आरक्षण अनिवार्य केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका कायद्यानुसार यात इतर मागासवर्गीयांचा देखील समावेश करण्यात आलाय। तर या कायद्यानुसार ही पदं वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये फिरती ठेवली जातात। बरं, ही प्रक्रिया नगरविकास विभागाच्या अधिसूचनेपासून सुरू होते आणि त्यानंतर अधिकारी पात्र प्रवर्गांची यादी तयार करून जाहीररित्या लॉटरी काढली जाते। आरक्षण निश्चितीची औपचारिक घोषणा झाल्यावर महानगरपालिकेची विशेष बैठक बोलावली जाते। या बैठकीमध्ये राखीव तसंच खुल्या प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक साध्या बहुमतानं महापौरांची निवड करतात। बरं, आता येऊयात आपल्या मूळ मुद्द्याकडे। 29 महापालिकांच्या निकालामध्ये भाजपनं बाजी मारली असली तरी मुंबईचा गड सर करण्यासाठी आता किंग मेकरच्या भूमिकेत असले एकनाथ शिंदेंनी भाजपची कोंडी केल्याचं चित्र दिसतंय। सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला सत्तेसाठी शिवसेनेची साथ लागणार आहे। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इथेच गेम फिरवला तर 2.5 वर्ष भाजप आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा महापौर अशी 50-50ची अट त्यांनी ठेवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बरं, इतकंच नव्हे तर नगरसेवकांची फोडाफोडी टाळण्यासाठी शिंदेंनी आपल्या शिलेदारांना चक्क 5 स्टार हॉटेलमध्ये धाडल्याचंही वृत्त आहे। मात्र खऱ्या चर्चांना उधाण आलं ते एका नव्या शक्यतेमुळे। 2017 मध्ये भाजपनं संयुक्त शिवसेनेसाठी माघार घेतली होती आणि त्याची परतफेड म्हणून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक मतदानाला गैरहजर राहून भाजपला मदत करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे। यामुळे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत गुप्त समझोता झाल्याच्या वावड्याही उठल्या। मात्र या सर्व चर्चांवर आत्ता पडदा पडलाय। उद्धव ठाकरे यांनी स्वतः समोर येत स्पष्ट केलेलं आहे की महापौर पदाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही, त्यामुळे तुर्तास तरी या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। बरं, आता ठाकरे जरी म्हणत असले की आमची कोणतीही चर्चा झाली नाही तरी राजकारणामध्ये केव्हा काय होईल हे देखील सांगता येत नाही। बरं, याच संदर्भात अधिक सविस्तर वृत्त देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत